पद्मिनी ताई, खरंच थँक्यू. हो, तुमच्यामुळे युवराजराव घरी परत आले हो. हा, मला कळलंय सगळं तुम्ही काय केलंय ते. काय कळलंय? जेजेंसोबत काय केलं तुम्ही? काय जेजेंसोबत? अहो त्या दिवशी नाही का तुम्ही माझ्यासमोर फोन केला जेजेला आणि कसलं खडचवलं तो. भारी एकदम. बोलूच दिलं नाही तिला. हा 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 ते आणि पोलीस स्टेशनला एवढ्या फेऱ्या मारल्यात, इतके प्रयत्न केले तुम्ही. खरंच तुमच्या प्रयत्नांमुळे ना युवराजराव आज घरी परत आले. थँक्यू. खरंच माझी निशी एवढी खुश आहे ना. युवराजराव नव्हते ना तेव्हा अशी चुकली होती ओ पोर. पण आता बघा, आता कशी गुलाबासारखी टवटवीत झाले माझी पोरगी. मी खूप खुश झाले खरंच. तुम्ही खुश आहात ना? छान. माझा युवराज घरी परत आला. जावई बापू आले हो. मग आता तुमचं काम झालं. म्हणजे मुलीची काळजी घ्यायला थांबला होता ना इथे. हा, मग आता तुम्ही तुमच्या घरी परत जायचं. अहो पद्मिनी ताई, अहो तुम्हाला कळत नाहीये. अहो साधी फांदी तुटली म्हणजे प्रॉब्लेम संपला असं नाहीये. तुम्हाला ते तारिणी आणि केदार माहिती नाहीये. मी चांगलं ओळखून आहे त्यांना. अहो डिवचलेल्या सापापासून जास्त धोका असतो पद्मिनी ताई. ते काही नाही. माझ्या निशीच्या बाबतीत मी ही रिस्क घेणार नाही. तिचा संसार ना असा चांगला मार्गी लागेपर्यंत. आवडते. नाही, कोणाला घाबरत नाही मी, म्हणून जरा स्पष्टच बोलते तुला. जो जे करतो ना त्याला तसं भोगावं लागतं बघ. आता एवढे डावपेच खेळलीस तरी काय झालं का काही? तुझी या घरातली जागा हीच आहे. माझ्या निशी आणि जावई बापून पुढे चाकरीच करणार आहेस तू या घरात सुद्धा. कळलं का? कर की पटपट. हा हो. आणि आता काय चेहरा का पाडून बसलीस ग? हा, घरात एवढा आनंद झालाय सगळ्यांना, तुला बघवत नाहीये? तुझ्या मनासारखं झालं नाही म्हणून आवडलं नाहीये का तुला? का युवराजराव सुखरूप परत आलेत हे बघवलं नाहीये? काय ग, बोल ना. हे बघ, माझ्या लेकीच्या मागे काही केलंस ना तरी तिच्या पाठीमागे मी खंबीर उभी आहे. जोपर्यंत निशीची आई तिच्या पाठीमागे खंबीर आहे ना तोपर्यंत तुला तिचं वाईट काहीच करता येणार नाही. निशीची आई, निशी आणि मी लहानाच्या मोठ्या एकत्र झालो. तुम्ही ज्यावेळेस नसताना त्यावेळेस सुद्धा मी तिची काळजी घेत असते. त्यामुळे तुम्ही उगाचच गैरसमज करून घेऊ नका. ए, गैरसमज नाहीये. तुझे मनसुबे चांगले ओळखून आहे मी. माझी निशी भोळी आहे ग आणि तू तुझ्या आईसारखी लबाड आहेस. नाही, तुझ्या आईचा गुणच आहे ना तो तू घेणारच. पण एक लक्षात ठेव, माझ्या निशीच्या संसारावर जर वाईट नजर टाकलीस ना तर तू आहेस आणि मी आहे. मी या घरची मोठी सून आहे. फक्त केदार नाही, या घरातला प्रत्येक माणूस माझ्या कुटुंबाचा, माझ्या संसाराचा भाग आहे. तुम्ही तुमच्या मुलीच्या काळजीपोटी इथे आलाय मी समजू शकते. पण उगाच या घरात वाद निर्माण करायचे म्हणून इथे राहून तिचा संसार तोडू नका. तारिणी, तू हे काय करतेस? साफसफाई करते, दिसत नाहीये? पण तू का? नाही, माझं झालंच आहे. अरे नाही, निशीची रूम निशी साफ करू शकते ना. आणि तिला जर जमत नसेल तर आले तिची मदत करायला. असं कसं? पद्मिनी ताईंनी मोठ्या सुनेला जबाबदारी दिली आहे साफसफाईची. तिने करायलाच पाहिजे. ह्या कामासाठी त्यांनी बोलवलं तुला? अरे केदार, माझं होतच आलंय. खरंच मी आलेच. थांब जरा. मुद्दा काम करण्याबद्दल नाहीये, पण हे सगळं ना मुद्दाम करतायत. चांगलंच कळतंय मला. मुद्दाम तुम्ही ज्या गोष्टी केल्या ना त्याची फळं आहेत ही. तारिणी, ते थांबव आता. ते ठेव, मीच जाब विचारतो त्यांना. नाही, तू कोणालाही जाब विचारणार नाहीयेस. अरे आपल्या घरची कामं आहेत ही. उलट आपल्या घरची कामं करणं म्हणजे घर जोडून ठेवणं. आणि घर जोडून ठेवणं कुठल्याही जबाबदार स्त्रीचं कर्तव्य असतं. हो ना निशीची आई? तुझा टोमणा कळतोय मला. हा, पण ही सगळी तुझी कर्माची फळं आहेत. ती तुम्हाला भोगावीच लागतील. या नवऱ्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढलाय आता माझ्या मनात. का? काय केलं त्यांनी? ते पण होते ना जेलमध्ये, तिथेच जेवत असतील. काय जेवण असतं तिथलं, म्हणजे माझ्या घशाकडे घास उतरत नव्हता. खरंच मानलं बाबा, तुझ्या नवऱ्याला मानलं. या घरातली लोक ज्या दिवशी तुला रिस्पेक्ट देतील ना त्या दिवशी मानेन मी त्यांना. आणि तू बघच, तो दिवस लवकरच येईल. कुठल्या हातावर? या की या. टॅटू काढायचा मला. आय लव्ह यू ममा असं लिहायचंय. बोल, कोणत्या हातावर? हे खरंच म्हणजे केवढं करतेस तू माझ्यासाठी. हे एवढं जेवण, ही रूम एवढी साफ केलीस. खरंच थँक्यू ममा. मी नाही काय केलं, मग कामाला लावलंय कोणाला? मोठ्या सुनेला. वा. आयुष्यभर तुझ्यासाठी अशीच राबत राहिली पाहिजे. शेवटी तुला हे जे काही सगळं सहन करावं लागलं ते कोणामुळे? तिच्यामुळेच ना. पण ठीक आहे,
आता त्यांना जे जे सहन करावं लागणार आहे ना त्याची त्यांना कल्पनाही नाही आहे. पण बघ, तुझा मुलगा आला सुटून, निर्दोष सुटून आलाय, कोणाच्याही मदती शिवाय घरी आलो मी. तुम्हाला सौद्याची माणसं कळतात, सौद्याची जागा कळत नाही. किंमत बोला. 2 करोड. हो ना, माझाही विश्वास बसत नाहीये की तू निर्दोष सुटून आलास. टॅटू कॅन्सल. आत्ता मी म्हटलं या घरात जर माझी कोणाला किंमत असेल तर माझ्या मामाला, आणि तू आता म्हणतेस विश्वास बसत नाही म्हणून. म्हणजे का विश्वास बसत नाही? निर्दोष होतो म्हणून निर्दोष सुटलो, त्यात एवढं काय? एवढं सिंपल आहे रे. बरोबर आहे, तू तू गैरसमज करून घेऊ नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण ती ऑफिसर जे जे आगाऊ वाटली रे मला, म्हणून मला जरा संशय होता की ती तुला सोडेल की नाही, म्हणून नवल वाटलं. आगाऊ नाही, महाआगाऊ बाई आहे ती. तुला सांगतो, हिटलरचं लग्न झालं असतं आणि त्याची एखादी नात आली असती ना भारतात, तर तिचं नाव ठेवू शकलो असतो आपण जे जे. सतत जे जे बोलते ते करते, जे जे बोलते ते करते, जे जे बोलते ते करतात. कर ना, माझं डोकं कशाला खातेस माझं? ते पण मलाही नवल वाटलं की जे जेने मला एवढं सहजासहजी कसं काय सोडलं? कसं काय? हे बघ, ऐक, जेवून घे हां, आणि जरा माझं नीट ऐक. युवराज, आता आपल्याला काळजी घ्यायला हवी. आपले मित्र कोण आहेत, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण आहे, ते काय काम करतात, याकडे जरा नीट लक्ष दे. कळलं का युवराज? काळजी घ्यायला हवी आपल्याला. हो. गुलाबजाम संपले तुझे? हां, आणते मी. आलेच मी.